संप्रदायाचा अलिखित स्वरूपाचा नियम आहे, काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरच्या दिवशीच्या कीर्तनकारांनी मागणीपर प्रकरणातील अभंग निवडावा. काय कोणष्ट, पण बहुतेक त्याच्या मागचे कारण असावं. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तींनी कुठल्या ना कुठल्या पद्धतीची सेवा केलेली असते. कुठल्या ना कुठल्या पद्धतीची म्हणजे जे काकड्याला असतील ते हरिपाठाला नसतील, जे हरिपाठाला असतील ते काकड्याला नसतील, जे हरिपाठ काकड्याला नसतील ते प्रवचनात असतील, जे प्रवचनात सकाळच्या नसतील ते दुपारच्या प्रवचनात असतील, जे दुपारच्या प्रवचनात नसतील ते संस्थेच्या प्रवचनात असतील, जे तिन्ही प्रवचनात नसतील ते कीर्तनात असतील, जे कशातच नसतील ते पंक्तीत असतील. सुयोगमध्ये योगायोग नाही का, म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही सेवा संपन्न केलेली आहे. कारण सप्ताहातल्या पंक्तीत जेवण करणं हे सुद्धा काय सेवाच आहे. म्हणजे काहीही न करता त्या अन्नदात्याच्या पदरामध्ये पुण्य पाडून देण्याचं पुण्याचं काम सामान्य गोष्ट आहे का? कारण अन्नदाता अन्नदान करतोच कोणा करतात. मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण सेवा केलेली आहे आणि ज्यांनी सेवा केलेली असेल त्याला मेवा खाण्याचा नैतिक अधिकार आहेत.